आपण डोळ्याने जे पाहतो ते म्हणजे ब्रह्म नव्हे, तो म्हणजे परमात्मा नव्हे, तर ज्या शक्तीनं डोळे पाहतात तो म्हणजे परमात्मा आहे. आपण कानाने ऐकतो ते म्हणजे ब्रह्म नव्हे, तर कान ज्या शक्तीने ऐकतात ते म्हणजे ब्रह्म आहे. लक्षात आलं का? आपण बोलतो म्हणजे ते त्या देवाविषयी नव्हे, तर बोलण्याचं सामर्थ्य जे आहे त्यालाच काय म्हणतात? देव म्हणतात. म्हणजे तोच सगळ्याला जाणणारा आहे, त्याला केन विजानीयात विज्ञातारम अमरे केन विजानीयात. त्या जाणणाऱ्याला कोण जाणू शकतं? एवढंच नाही तर माणूस आपल्याला वेगळेपणानं जाणू शकतो स्वतःला, कारण भेदबुद्धी काय आहे त्याच्या ठिकाणी कायम आहे. आपल्या स्वतःला तो या देहरूप स्वतःला जो मानतो, आपल्याला तो वेगळेपणानं जाणू शकतो. हा माझा देह आहे, याचाच अर्थ मी ह्याहून काय आहे? वेगळा आहे असं जाणू शकतो, कारण त्याच्या ठाई काय आहे? भेदबुद्धी आहे. पण परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधीची जे ज्ञान ज्ञातृज्ञेयाविहीन असल्यामुळं ज्ञानाचा विषय तो परमात्मा होत नाही. की पुढिलाची दृष्टी चोरी जी, हा दृष्टीबंध निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी, अमृतानुभवामध्ये ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. किंवा एवम वस्तूशी जाणो जाता, त्या वस्तूला परमात्म्याला जाणू गेलं असता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता काहीचा उरे. जाणणं आणि जाणणारा हे कसं काय उरेल? त्या परमात्म्याला जाणू गेलो असता जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणं हेच त्या वस्तूचं स्वरूप आहे. परमात्म्याला आपण जाणायला गेलो असता जाणणं हेच त्या वस्तूचं स्वरूप आहे. असं असताना जाणणे आणि जाणता काहीचा उरे.